विरार में पत्थर मारकर आरटीआई कार्यकर्ता की हत्या, पुरानी रंजिश के चलते उतारा मौत के घाट। विरार पूर्व के शिरगांव इलाके में उस वक्त हड़कंप मच गया जब पत्थर से मारकर एक आरटीआई कार्यकर्ता की निर्मम हत्या होने की खबर पूरे इलाके में आग की तरह पसर गई। मिली जानकारी अनुसार आत्माराम पाटिल नामक आरटीआई एक्टिविस्ट मंडल अधिकारी प्रभाकर पाटिल के साथ विरार के शिरगांव में स्थित एक खदान के पास किसी काम से दौरे पर गए हुए थे। दौरा खत्म करके जब वह वापस लौट रहे थे तो उसी समय पुरानी रंजिश के चलते महेश कदम नामक व्यक्ति और उसके अन्य साथियों ने आत्माराम पाटिल और मंडल अधिकारी पर लाठी, डंडे, लोहे की रॉड और पत्थरों से हमला कर दिया। इस हमले में आत्माराम पाटिल की जगह पर ही मौत हो गई, बल्कि मंडल अधिकारी गंभीर रूप से घायल हो गए। घटना की सूचना मिलते ही विरार पुलिस मौके पर पहुंची और साक्ष्यों को जुटाकर आगे की जांच करने में जुट गई। फिलहाल पुलिस द्वारा हर बिंदुओं पर बारीकी से जांच की जा रही है। आइए देखिए इस पूरे मामले में मृतक के बेटे ने हमें क्या कुछ जानकारी दी। आमची मागणी एवढी आहे, पप्पा तिकडे गेलेला खदानीवर, तो तलाठी करून साहेब आहे ना, तो पण त्यांच्या भाग्यानेच आहे। कारण की जेव्हा तिकडे भांडण झाली, मी त्या शिरगाव रोडलाच होता, तिकडून आला, जेव्हा मारामारी झाली तेव्हा बघितलं ही 14-15 जण पोरं आहेत। आणि जेव्हा मी तिकडे गेला ना, थांबलो तर त्यांजून माझ्या पप्पाला मारायला लावलेलं आणि कोण पाय बी ठेवलेला हातावर मला बघितलं तर दगड फेका लागला। त्याच्यात होता भालचंद्र पाटील आणि धीरज करून होता शिरगावचा, धीरज भालचंद्र पाटील त्याचं पण नाव आहे पाठवलेतला। आणि किरण वगैरे आणि मयूर वगैरे पहिला पण मला काल रात्री धमकी दिली की उद्या तुझ्या पप्पाला काय करतो दाखवतो। आणि माझ्याकडे त्याची कॉलची हे पण आहे, मला कॉल आलेला काल रात्री त्याचा, ते पण आहे माझ्याकडे प्रूफ न। तो बोललेला का आम्ही करून दाखवणार करून। हे बघा, येतं कॉल आलेला मला काल त्याचा, मयूर पाटीलचा मला कॉल आलेला कालच। तो बोललेला आहे का तुझ्या पप्पाला समजून नाही तर उद्या आम्ही काम करून टाकतो। त्यांचं म्हणणं आहे, पोलीसवाल्यांनी मी सांगितलं की तो तरडे करून साहेब आहे सर्कल, तर ते त्यांची एफआयआर आहे, माझी एफआयआर घ्यायला बघत नाही। कारण की त्या लोकांनी पैसे खाल्ले असतील आणि त्यांचं ऐकतात म्हणून मी त्यांना बोललो का पप्पा माझा गेलाय तर तलाठीचा नाही गेलेला, माझी एफआयआर घ्या। आणि तलाठी मेन सामील आहे त्याच्यात, कारण की तो जो त्याच्या कानावर लागला ना, तो माझ्या पप्पाने मारला, तो मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे। जेव्हा माझ्या दगड फेकला ना तेव्हा मी पळालो तिकडून, नाही तर मला पण तिकडे मारून टाकलं असं म्हणून माझा जीव वाचवण्यासाठी पळालो। आणि मी गेलो तिकडे, घरी सर्वांना सांगितलं असं झालं। तेव्हा एक घेऊन सर्व आमच्या घरी पण कार्यक्रम होता, मग तेव्हा सर्वजण यायला लागले का भांडणं झालेत करून। नंतर येऊन बघितलं मी तर पूर्णपणे तिकडे खड्ड्यात टाकलेला आहे। पोलिसांकडे एवढीच मागणी आहे की ते 14-15 जण होते ते कन्फर्म पकडले पाहिजेत आणि तलाठी पण त्यांच्यासोबत सामीलच आहे। तर तलाठीच्या कानावर लागलेला तो माझ्या पप्पाने मारले, तर मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे। कारण की माझी बाईक तिकडे समोरच होती, मी टर्न घेताना लगेच पळालो तिकडून। कारण मी जर थांबले असतो तर मला पण कन्फर्म याचं मारले असतं। त्याच्या अगोदर पण त्यांचं मर्डर केलेलं आहे, त्याच्यामुळे मी पण घाबरून पळालो तिकडून। ऐसी ही और खबरें देखने के लिए बने रहे हमारे साथ और सब्सक्राइब करें मिरर ऑफ ट्रूथ। वीडियो पसंद आने पर लाइक, कमेंट, शेयर जरूर करें।